फायर आणि सेफ्टीच्या ट्रेनिंगसाठी जमा झाला. पहिली गोष्ट काय तोंड पाडून बसू नका, नाही तर मी पण 10 मिनिटात ट्रेनिंग आवरून मी निघून जाईल. मी माझं तोंड वाजवणार आहे. बरं आता आपण सगळेजण इथं फायर आणि सेफ्टीच्या ट्रेनिंगसाठी जमा झालेलो आहे. का आग लागल्यानंतर कोणत्या टाईपचा फायर एक्सटिंग्विशर कुठं यूज करायचं व आगीचे पण प्रकार असतात. आग फक्त एका प्रकारची नसते. लाल आग दिसते तुम्हाला म्हणजे आग लागली असं नसतं. सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवायचं, जसं माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचं असतं, पाणी महत्वाचं असतं, जेवण महत्वाचं असतं, तसंच आग लागण्यासाठी पण आगीचा एक त्रिकोण असतो. एक फ्यूल ऑक्सिजन, आगीला पण ऑक्सिजन लागतं, फ्यूल पण लागतं, हीट पण लागतं. जेव्हा हे तिन्ही पण एकत्र होते तेव्हाच आग लागते. लक्षात ठेवायचं म्हणजे समजा एक फ्यूल आहे, ऑक्सिजन पण चालू आहे, मोकळ्या वातावरणात तुम्हाला ऑक्सिजन पण चालू आहे, त्याला जर थोडीशी उष्णता भेटते, हीट वगैरे भेटते, तर काय होईल? आग लागते. तसंच आगीचे प्रकार राहतात. आता हा फायर एक्सटिंग्विशर आहे ABC, त्याच्यावर दिलेलं असतं, लक्षात ठेवा. हे बघा ABC, याचा फुल फॉर्म माहिती का तुम्हाला? ABCचा फुल फॉर्म म्हणजे ए म्हणजे सॉलिड. सॉलिड मध्ये काय केलं? कागद, कोळसा, E म्हणजे लिक्विड. लिक्विड मध्ये पेट्रोल, डिझेल, बाकी अजून इतर काय. लिक्विड मध्ये प्लॅस्टिक पण येते, लक्षात ठेवा. कारण प्लॅस्टिक जेव्हा जळत नाही तेव्हा ते सॉलिड असतं, पण ते जळल्यानंतर लिक्विडमध्ये निर्माण होतं. बघितलं असं लिक्विडमध्ये. आणि C म्हणजे गॅस. गॅस 3-4 प्रकारचे, बरेचसे प्रकार गॅस. भारत गॅस आहे, HP गॅस आहे, गोबर गॅस आहे, इतर गॅस. म्हणजे या फायर एक्सटिंग्विशर जे दिलेलं आहे ABC, म्हणजे A म्हणजे सॉलिड, B म्हणजे लिक्विड आणि C म्हणजे गॅस. या 3 प्रकारच्या आगीवर हा फायर एक्सटिंग्विशर चालतो. त्याला बोलतात ABC टाईप फायर. त्यानंतर तुम्हाला B क्लास सांगितलं, लिक्विड फायर. बरोबर. लिक्विड फायरसाठी एक स्पेशली फायर एक्सटिंग्विशर पण बनलेलं आहे. त्याला बोलतात मॅकॅनिकल फोम. त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं, प्लस त्याच्यामध्ये वॉटर असतं, प्लस त्याच्यामध्ये मॅकॅनिकल फोम म्हणून एक लिक्विड असतं. जेव्हा आपण तो फायर एक्सटिंग्विशर ऑपरेट करतो त्याच्यावर तुम्ही ABC पण यूज करू शकते, असं नाही यूज नाही करू. पण ABC जेव्हा प्रेशरनी बाहेर येतं त्याच्यामध्ये पावडर असते, ड्राय केमिकल पावडर, मोनोअमोनियम फॉस्फेट नावाची पावडर असते. जेव्हा ती पावडर प्रेशरनी बाहेर येते, जे लिक्विड असतं त्या लिक्विडला आणून पसरवतं. त्याच्यासाठी स्पेशली मॅकॅनिकल फोम तिथं यूज करावा लागतो. का मॅकॅनिकल फोम म्हणजे, फोमचा अर्थ सांगतो तुम्हाला, फोम म्हणजे एक फेस जो असतो आपला, तसा फेस बाहेर येतो. फेस काय असतो? हलका असतो. जेव्हा तो फायर एक्सटिंग्विशरमधून बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर हळूहळू ती लिक्विड असतं, लिक्विडच्या वरती पसरत जातं. पसरल्यामुळं काय होतं? जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन कट होतं, त्यामुळे ती आग विझून. त्यानंतर इलेक्ट्रिकल फायर. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे इलेक्ट्रिकल फायरला काय वापरलं पाहिजे किंवा काय नाही वापरलं पाहिजे. ॲक्च्युली लोक काय करते, आग लागली आहे, सर्वात पहिले पाणी शोधते, पाणी घेतलं, फेकलं, असं निघालं. इलेक्ट्रिकल फायरवर जर तुम्ही पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये तुमचं जीव पण जाऊ शकतो. जेव्हा आपण पाणी फेकतो ती एक लाईट तयार होते, करंट तुमच्याकडे पाहतो. बरोबर. त्यानंतर लिक्विड फायरमध्ये पण जर तुम्ही पाणी जर टाकलं, डिझेल, पेट्रोल, केरोसिन, याच्यामध्ये पण जर तुम्ही पाणी टाकलं तर ती आग विझत नाही, ती आग भडकते. लिक्विड फायरमध्ये पाणी टाकलं का भडकते? का पाणी जड असतं, हे जे लिक्विड असते हलका असतं. जेव्हा आपण पाणी ओततो लिक्विड फायरमध्ये, पाणी जेव्हा प्रेशरने खाली जातं लिक्विड वर येतं, तर आग काय होते? आग अजून भडकते. त्यामुळं लक्षात ठेवायचं, कोणत्या पण आगीवर काही पण यूज नाही करायचं. इलेक्ट्रिकल फायरसाठी
टाईप आहे दुसऱ्या टाईपमध्ये दोन आहे ऑपरेटिंग व्हील याला CO2 म्हणते कार्बन डायऑक्साईड. असं नाही का इलेक्ट्रिकल फायर तुम्ही हा फायर एक्सटिंग्विशर यूज नाही करू शकत. हा पण यूज करू शकतो. समजा एक पॅनल आहे, तुमच्या पुढच्या पॅनलला तर कधी आग लागेल, कोणत्या तरी छोट्याशा फ्रूटला आग लागते, त्या आगीमुळेच बाकीची आग लागते. बरोबर. ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर जर तुम्ही यूज केला याच्यामध्ये असते पावडर. जेव्हा तुम्ही यूज करणार पुण्या पॅनलमध्ये पावडर होते, जेणेकरून काय होईल तुम्हाला जो पॅनल राहील तो पूर्ण रिप्लेसमेंट करेल. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही इलेक्ट्रिकल फायरवर CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर जर यूज केला, CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर हा स्पेशली यूज इलेक्ट्रिकल फायरसाठी तो जर यूज केला म्हणजे ज्या पार्टला आग लागली नाही तो पार्टच तो तुम्हाला चेंज करावा लागेल. का तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड असतं जेणेकरून ते पुण्या पॅनलमध्ये पण पसरलं तुमच्या पॅनलला काही नाही होतं, तर जो पार्ट जळाला होता तोच पार्ट तुम्हाला रिप्लेस करावा लागतो. त्यानंतर D क्लास, बरेचशा लोकांना D क्लास म्हणजे काय, तर D क्लास नाव दिलं. D क्लास म्हणजे मेटल. मेटलचे पण प्रकार राहतात. म्हणजे मेटलला कोणती पावडर लागते, जसं IBC टाईप फायर याच्यामध्ये मोनो अमोनियम फॉस्फेट नावाची पावडर असते ड्राय क्लिनिंगसाठी. तसंच मेटल फायरसाठी मेटलमध्ये सोनं, चांदी, तांबे, पितळ, MS, PI बरेचसे प्रकार आहेत. तर हर एक मेटलसाठी वेगळी पावडर बनवते. समजा सोनं आहे, सोन्याची आग विझवण्यासाठी वेगळी, नंतर चांदी आहे, तांबं, हर एक त्याच्यासाठी वेगवेगळी पावडर बनवते. त्याच्यासाठी फक्त त्या फायर एक्सटिंग्विशरचं नाव दिलेलं आहे D क्लास. त्यानंतर कोणता पण फायर एक्सटिंग्विशर यूज करायच्या अगोदर सर्वात पहिले त्याला इथं पुढे एक फायर प्रेशर गेज दिलं. इकडं 0 आहे आणि इकडं 28 असतो. 28 या साईडला जर काटा असला, या साईडला रेड, या साईडला रेडमध्ये जर काटा असला तर हाय प्रेशर आहे, म्हणजे प्रेशर आहे. बट त्या साईडला जर रेडमध्ये असला 0 म्हणजे प्रेशर नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर जड पण जर लागत असेल तो काय भरलेला नाही, त्याच्यामध्ये फक्त पावडर आहे. बट ज्या प्रेशर पावडर बाहेर येणार आहे तो प्रेशरच त्याच्यामध्ये नसला पावडर कशी सर्वात पहिले त्याच्यामुळं कोणत्या पण टाईपचा फायर एक्सटिंग्विशर यूज करायच्या अगोदर सर्वात पहिले प्रेशर गेज बघायचा हा जो काटा आहे तो सेंटरमध्ये आहे. त्यानंतर आग विझवताना असं नाही का आग लागली तर लगेच विझवायला लागली. सर्वात पहिले दिशा बघायची, हवेची दिशा. जसं कंपन्यांच्या वर विंड सॉफ्ट लावलेलं रेडन व्हाईट कलर कपडा असतो त्याला विंड सॉफ्ट, त्याची हवेची दिशा करायची. हवेची दिशा पुढे झाली, हायवेच्या विरुद्ध दिशेला उभं राहायचं तरी पण आग विझवतात. समजा नाही तर मग आधी हवा चालू समोर जर गेले फायर एक्सटिंग्विशर यूज करताय आग विझल असं नाही का आग नाही विझणार. बट त्याच्यावर आजारी पण होऊ शकतो. त्याच्यामुळं कधी पण आग विझवताना हवेच्या विरुद्ध दिशेने उभं राहायचं, तेव्हाच आग विझवतो. त्यानंतर हा फायर एक्सटिंग्विशर यूज करायची पद्धत पण असते. प्रेशर गेज चेक केला, हा प्रेशर आहे बरोबर. त्यानंतर सेफ्टी पिन असते, याला सेफ्टी पिन बोलतो. सेफ्टी पिन बोलतो, याला गार्ड पण असते, सील असते. आता मी सील काढून सगळं पहिले सेफ्टी पिन काढणे. त्यानंतर याला बोलते वॉल गार्ड, जे सेफ्टीसाठी असतं. म्हणजे जेणेकरून जर एका डोळ्यात जर सेफ्टी पिन निघते पण ते अडकून राहतं, जेणेकरून फ्रेश होत नाही. त्यानंतर हे वॉल गार्ड काढायचं आणि आग लागल्यानंतर हे हे वॉल गार्ड कुठं ठेवून तेवढं पाचमध्ये काढून टाकायचं. त्यानंतर बऱ्याचशा लोकांना यूज करताना काय करतं, इथं पकडतं, इथं पकडतं, असं नाही करायचं. याच्यासाठी हे नोजललाच पकडतं आणि आधीच्या आधीपासून कमीत कमी 1.5 मीटरच्या अंतरावर. समजा ही आग चालू आहे, इकडं उभं आहे, 1.5 मीटर अंतर आहे. एक पाय मागं पाहिजे, एक पाय पुढं पाहिजे.
कारण काय असतं का हा फायर एक्सटिंग्विशर वेळ तर हा आपल्याला झेलला पण पाहिजे. बरेचसे लोक काय होतं पावडर बाहेर निघायला लागते का घाबरतात त्याची प्रेशरची बाहेर एक पाय मागं करायचं एक पाय पुढं करायचं हे नोझलला पकडायचं आणि प्रेस करायचं तुमचा आग लागलेली आहे तिथं तुमचं येईल पाहिजे. आता आपण इथं आग लावणार आहे. आग लावून फायर एक्सटिंग्विशरनी आग तुम्हाला पेटवायची. लेडीज असू जेंट्स असू तुम्हाला शिकवायला आलं जेणेकरून तुमच्या घरी पण असं जर कधी काही झालं तुम्हाला कळलं. सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आग विझवताना आग कोणत्या प्रकारची हे बघायची नाही तर काय मग आग दिसते घेतलं पाणी हे करायचं नाही. आग असं काही समजा डिझेल पेट्रोलची आग आहे तिथं पाणी कधी किती पाणी नाही समजा तुमचं फायर एक्सटिंग्विशर नाही रेती बघा माती बघा त्यानंतर एलपीजी जो बिल आता एलपीजी गॅसला समजा नोझल राहते बरोबर नोझल आहे समजा स्टार्टिंगचेच नोझल लोक काय करतात पहिले बाहेर पण लक्षात ठेवायचं आग जी असते ना आता इथून गॅस निघतोय तर गॅस आणि आगीच्या मध्ये अंतर असतं. कधी पण बघा कधी अंतर असतं तुम्ही त्याच्यावर एक सिग्नल पण ठेवला ना तरी सिलेंडरची आग लगेच निघून तुम्हाला चटका पण नाही बसणार. का नाही बसणार का गॅसच्या आणि आगीच्या मध्ये अंतर असतं तिथं आगच नसते. तुम्ही तिथं एक सिग्नल पण ठेवला तरी आग नाही तसं समजा एखादी चादर घेतली कमी कपड्याची चादर ओली करायची जेवढं होईल तेवढं फास्टमध्ये ती अशी गुंडाळली फास्टमध्ये का गुंडाळली त्याचं कारण असतं जेव्हा आपण फास्टमध्ये गुंडाळतो ना तेव्हा ऑक्सिजन कट होतो. जेणेकरून म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो दिवाळीतून बरेचसे लोक काय करतात शेपूटून सुतळे बॉम्ब टाकतात. सुतळे बॉम्ब टाकल्याने काय होतं शेपूटी हळूहळू चालते सुतळे बॉम्ब काय हा प्रेशरने फुटतो. प्रेशरने फुटल्यामुळे काय होतं शेपूटी तर विजूनच जाते का विजते तर तो प्रेशरने फुटल्यानंतर काय होतं जे ऑक्सिजन असतं ते कट होऊन जातं त्याच्यामुळे ती आग विजून जाते. तसंच हर एक आगीचा प्रकार असतो. तुम्हाला काय करता येईल ते बघायचं एकतर तुम्ही तिथून ऑक्सिजन कट करा किंवा फ्यूल कट करा. म्हणजे समजा ही आग लागली त्याच्या चारही साईडला फ्यूल आहे म्हणजे डिझेल आहे पेट्रोल आहे किंवा लाकूड फळ आणून काय तुम्ही हे तिथून साईडला सरता वाटलं तुमच्याकडून तसं नसेल उपास मार्ग म्हणजे जेवढं जळतं आहे तेवढं जळतं बाकीचं साईडचं जे आहे ते साईडला टाकतं. बरेचसे लोक काय करतात घरात आग जर लागली ना पहिले बाहेर असं नाही करायचं. तिथं आग लागली त्याच्या शेजारी आणून काय ते बघा ते तिथून आठवा तुम्हाला नाही विचारता येते त्याच्या शेजारी काय काय ते आगून द्यायचं जेणेकरून आग वाढत नाही एवढं जळून तिथं आग दिली. कोणती पण आग विझवल्यानंतर तिला पाण्याने थंड करायचं. आता समजा आता आपण याच्यात आग लावून इथं तेली केला आता आपण फायर एक्सटिंग्विशरची आग विझवल्यानंतर पण हे स्पष्ट आहे ना जसं आपण कंपनीमध्ये काही लागलं आहे तसं त्याला स्पष्ट आहे ना हे फक्त आग विझवणार आहे पण ते दिसतो नाही विझणार आहे लक्षात ठेवा दिसतो नाही विझणार. कोणती पण आग विझल्यानंतर त्याचा दिसतो विझवण्यासाठी आग विझल्यानंतर तो पाणी टाकतो. पाणी ओतल्याने काय होतं थंड होतं नंतर आग तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारू शकते हे बघा मी काय येणार नाही मी आज आलोय यायला मला पण काय तुम्हाला काही प्रश्न असेल विचारू शकते लाज नका वाटेल देऊ का मी तुमच्यापेक्षा लहान आता तुमच्या का अवेलेबल पाहिजे